नमस्कार शेतकरी बांधव. पाठीमागे जी कांदा लागवड झाली आता निश्चितच ह्याच दिवसामध्ये झालेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आज जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेले. तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने कांद्याचे पात असेल, पोगर झाला पाहिजे, दांडा झाला पाहिजे. यासाठी आपलं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि थोडक्यामध्ये आणि महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी NPK युक्त न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी आपण 12-32-16 किंवा 14-14 या ठिकाणी आपण टाकणार आहोत. 12-32 गृहीत धरूया. 12-32 एकरी 2 बॅगा. त्याच्यानंतर कंपल्सरी या ठिकाणी ह्युमिक जाणं गरजेचं आहे, कारण रूट झोन डेव्हलप झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीने अपटेक झालं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला ह्युमिक 10 किलो 2 नंबरला ह्युमिक झालं. त्यानंतर 3 नंबरला आपल्याला महत्त्वाचं आहे ते सल्फर बेंटानाइट फॉर्ममधलं असेल किंवा पावडर फॉर्ममधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे, ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चौथं आहे सिलिकॉन. पात्यांची संख्या वाढली पाहिजे, तहाटपणा राहिला पाहिजे, तर सिलिकॉन या ठिकाणी गरजेचं आहे. तर सिलिकॉन सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रति एकर 1 बॅग या हिशोबाने टाकायचे. महत्त्वाचं आहे मायक्रोटन, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे महत्त्वाचे 4-5 न्यूट्रिशन आहे, हे आपल्याला कंपल्सरी त्या बेसल डोसमध्ये चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आणि टाकायचं. जर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असेल तर त्याच्या या ठिकाणी G5 ची सुद्धा जी बॅग येते ती सुद्धा टाकू शकता, किंवा निंबोळी पेंट आहे तर निंबोळी पेंट सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. तर हे आपल्याला कॉम्बिनेशन एकत्र करून घ्या आणि आपला कांदा खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने टाकून घ्या. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.